गावात जे झालेला भ्रष्टाचार आहे, आज शासनाने विकास निधी भरपूर दिला, पण तो विकास निधी जिथं व्हायला पाहिजे तिथं झाला आहे का? आणि सगळा भ्रष्टाचारच केला आहे. यांनी टक्केवारीवरच सगळं काय आजपर्यंत झालेलं आहे. आज बाभळगावचा जर विचार केला, छत्रपती चौक ते हनुमान मंदिर इथपर्यंत स्मशानभूमीपर्यंत रस्ता जे आला होता, त्याच्यात जी मध्ये ह्यांनी 50 फुटाचा टप्पा का ठेवला ते सुद्धा पाहिलं पाहिजे. आज तुम्ही अर्धवट रस्त्याची पूर्ण बिलं काढली द्या, आणि आम्ही जर ह्याची माहिती मागायला गेलो किंवा त्या रस्त्याची बिलं आम्हाला द्या, तर सरपंच उडवा उडवीचं उत्तर देतात, बाबा आमच्याकडे ती नाही, कॉन्ट्रॅक्टदाराकडे, तुम्ही कॉन्ट्रॅक्टदाराकडे जावा, तुमच्या सहीशिवाय बिलं निघतात का मला तुम्ही सांगा. आज मला सांगा, बाभळगावला आज महिलाच्या डोक्यावरचा हंडा कधी खाली येणार? आज बाभळगावला जवळजवळ 4 विहिरी झालेली आहे. पहिले वॉटर सप्लायची विहीर होती, आता ह्यांनी विहिरी खांदताना सुद्धा कोणाला न विश्वासात घेता स्वतःच्या रानात विहिरी खाल्ल्या आहेत. म्हणजे सरपंचाच्या रानात तुम्ही आज जाऊन बघा, विहीर आहे. आणि जल जीवन योजनेचा जे आता निधी आला आहे, कोण म्हणतंय 4 कोटी, कोण म्हणतंय 5 कोटी, 4,99,00,000 जे आकडा आहे तो आम्हाला दावा ना बाबा. तुम्ही आता 4,99,00,000 रुपये, आणि त्यांनी आता बिल काढलेलं मला वाटतं 1,60,00,000 रुपये असे काहीतरी चर्चेत आहे. तर आमचं काय मत होतं की आम्ही माहितीचा अधिकार ह्यासाठी टाकला होता, तुम्ही बाभळगावात विकास निधी जे आणला, किती आणला, कुठं वापर केला, कुठल्या पद्धतीने ही ग्रामस्थांना अधिकार आहे मागण्याचा. आज मला सांगा, गणेश शेटने बरेच दिवस झालं, वर्ष होत आलं असेल माहिती अधिकार टाकल्याला, त्यांचं उत्तर त्यांना भेटलं नाही. मी स्वतः जवळपास 2 महिने होत आलं, मी टाकला माहितीचा अधिकार, त्याला सुद्धा त्यांनी उत्तर दिलं. उडवडीचं उत्तर देते ते, बघू, करू, देतो, करतो. आणि आता सुद्धा आम्ही इथं बसलोय का ना, बेमुदत आंदोलन आहे. आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही. आणि इथून पुढचं जे आंदोलन होणार आहे आमचं, हे तीव्र पद्धतीचं आंदोलन असेल, ही सुद्धा शासनाने दक्षता घ्यावी. कारण आज मला सांगा, बाभळगावचा जो निधी येतोय तो निधी जातोय कुठं? आज तुम्ही मला सांगा, प्रत्येक जण आपापलंच घर भरायचं कामं चालू आहे, तिथं तुमचं घरकुल योजना असेल. आज मला सांगा, देवकर वस्तीची घरकुल योजना का तुम्ही थांबवली? तुम्ही ठराव घ्या ना. आज तुम्ही ज्या माणसाला राहायला 1 गुंठा जागा नसती, त्या माणसाला तुम्ही ठराव पास करा ना, 1-1.5 गुंठा शासनाची द्यावं लागते. त्या 1-1.5 गुंठा देऊन तुम्ही तिथं घरकुल झाली पाहिजे ती. आज तिथं गोरगरीब त्या देवकर वस्तीवरती मुलकाच्या सगळ्यात जास्त घरकुल योजना देवकर वस्तीवाली त्या वार्डात आली. त्या वार्डातलं ही कुठल्याही पद्धतीचं काय बघत नाहीत. पाण्याच्या टाक्या 2-4 झाल्या ते, आणि विहिरी 2-4 झाल्या ते, आणि ही पाणी जातंय कुठं ही सुद्धा शासनाने त्याची चौकशी केली पाहिजे. ही पाणी सरपंचाच्या रानात जाते, सरपंचाचीच मोठं त्यात राहते. मग तुम्ही करताय काय? तुम्ही गावासाठी करताय का स्वतःच्या स्थितीसाठी करताय? तुम्हाला करायचंय ना, करा ना बिनधास्त. आम्ही तुम्हाला तुमचा सत्कार करू, तुम्ही जर चांगली कामं केली तर. आज तुमचं काम कुठलं जरी बघायला गेलं तर एकतर निकृष्ट दर्जाचं आहे. आज तुम्ही मला सांगा, गावाला पाणी किती वर्ष झालं नाही. आज तुम्ही त्या टोट्या काढल्या, त्या टोट्यातनं पाणी आलं पाहिजे ना. आज तुम्ही मला सांगा, जल जीवन योजना एवढी मोठी केली आहे, त्यात तुम्ही पायपा टाकल्या, त्या कुठं कुठं काय काय केलंय. आज मला सांगा, काय काय ठिकाणी नुसती चारी काढली, त्या चारीत पायपा नाहीत. माझा आरोप आहे ही की तुम्ही ती पायपा नेल्या कुठं? तुम्ही स्वतःच्या शेतीसाठी वापरल्या का कोणाला विकल्या? याची सुद्धा तुम्ही माहिती द्या. आज तुम्हाला सांगा, आज हाय मास्टर दिवा असतील, सौर ऊर्जाचं दिवा असतील, की तुम्ही, माझा तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही ती बोगस बिलं काढून तुम्ही त्याची बिलं स्वतः खाल्ली द्या. आणि जर नसली खाल्ली तर तुम्ही द्या ना बाबा आम्हाला. आम्ही माहितीचा अधिकार टाकलाय, त्या माहितीचा अधिकाराचं आम्हाला उत्तर द्या की बाबा तुम्ही एवढं लाख रुपये ह्या योजनेसाठी आम्ही राबवलं, त्या योजना राबवलेल्या आम्ही तिथंही केलं बाबा. कचराकोंडी इथं टाकली, तिथं टाकली. आज तुम्ही सांगा, रस्ता सुद्धा निकृष्ट दर्जाचं, जे मेन रस्ता आहे ते अरुंद केलाय, आणि जी त्याला फुटलेला रस्ता आहे ती मोठं रस्ता केलं ते. आज तुम्ही मला सांगा, आज जवळपास एवढं वर झालं ग्रामपंचायत, आता 2 महिने ग्रामपंचायत राहिला असतील. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये एक तरी ग्रामसभा घेतली का? तुमची फक्त ग्रामसभा कागदावरती आहे, त्याच्यावरती घरी जाऊन तुम्ही सह्या घेतले ते. जर तुम्ही खरंच ग्रामसभा घेतली असेल, त्याची शूटिंग दावा, त्याचं फुटेज दावा, तिथलं टायमिंग दावा, लाईव्ह. आता जर तुम्ही बघताय व्हिडिओ साहेबांचं कुठं घरकुलापाशी गेल्या, कुठे गेले लगेच लाईव्ह फुटेज आहेत, तसं फोटो दावा ना तुम्ही आम्हाला. आज मला तुम्ही सांगा, 100 माणसाच्या सह्या तुम्ही घरी जाऊन घेताय कशासाठी? तुम्ही घ्या ना. तुम्ही भ्रष्ट कारभार नाहीच केला, भ्रष्टाचार नसेल केला ना, तुम्ही सर्व जनते पुढे जाऊन द्या ना बाबा. आम्ही बाबा इथं एवढा खर्च केला, एवढा आम्ही विकास निधी आणला. विकास निधीचा स्वतःचा विकास करून घेतला, तुम्ही गावाचा विकास केलेला नाही. एक तर मला तुम्हाला सांगायचंय, आज तुमची 9ची 9 बॉडी हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवडून आली, आणि आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही आज पार्टी बदलून आज तुम्हाला पैसे खायसाठी आणि टक्केवारी कशी मिळते ह्याच्यासाठी आज तुम्ही तिकडे प्रवेश करून हा जी विकास निधी आहे तो लाटण्याचा आणि घरी भरण्याचा प्रयत्न केला आहे.
आज मी उलट मामांचं आदर करतो. आज मी मामांसाठी बोलतो की मामांनी आज बाबळगावसाठी विकास निधी एवढा दिला. आज मामांनी जो निधी दिलाय तो मामांनी सुद्धा चौकशी केली पाहिजे खाली की बाबा खरं त्या सरपंचांनी तो निधी जी वर्ण मामांनी दिलेला आहे, मामांनी काम केलं बाबळगावचा निधी विकास व्हायसाठी, पण त्या खाली सरपंचांनी खरंच त्या विकास निधीचा बरोबर पद्धतीने वापर केला का गैरवापर केला ही सुद्धा पाहिलं पाहिजे. आज तुम्ही रस्ते बघा, तुम्ही विहिरी बघा, तुम्ही घरकुल योजनेचं बघा. आज तुम्ही एखाद्या म्हणजे तिथं जर समजा जर कोण घरकुल योजनेचं काय मागायला गेलं तर त्या पद्धतीत तिथं होतंय का, किती पैशाची मागणी होती, तुम्ही ती चौकशी करा. आज ह्यांनी जी काम जी केली ती निकृष्ट दर्जाची करून स्वतःचे घर भरण्याचं काम केलं आहे.